वेलकम टू माय गुरुकृपा अकाउंट क्लासेस। आज मी तुम्हाला HSC बोर्ड एक्झाम 10 फेब्रुवारीपासून स्टार्ट होणार आहे हे आपल्याला पण माहीत आहे। बोर्डाचं टाइम टेबलसुद्धा आलेलं आहे नेटवरती। तर आपण आपल्याकडं आता नोव्हेंबरचा महिना चालू आहे, 13 तारीख म्हणजे नोव्हेंबरचे 15 दिवस, डिसेंबरचा पूर्ण महिना आणि जानेवारीचा पूर्ण महिना, म्हणजे आपल्याकडं अडीच महिन्याचा कालावधी, खूप कमी कालावधी आहे आणि आपल्याला वर्षभराचा पूर्ण बोर्डाचं एक्झामसाठी प्रिपरेशन करायचं आहे। त्यासाठी मित्रांनो मी तुम्हाला आपण स्टडी कसा करायचा आणि स्टडीचं टाइम टेबल बनवायचं सगळ्यात आधी, म्हणजे आपलं कन्फ्युजन होणार नाही की आपण काय करतो, अभ्यासाला सुरुवात करतो आणि एकच विषय घेतो आणि आज हा अर्धवट झाला म्हणून उद्या परत तोच विषय करतो। मग अशाने एकच विषय पुढे जातो किंवा तोच पण विषय अर्धवट राहतो आणि बाकीचे विषय घ्यायला आपल्याला वेळच मिळत नाही। त्यासाठी जर आपण परफेक्ट टाइम टेबल केलं, प्रत्येक डे वाईज आणि सब्जेक्ट वाईज कोणता टाईम वगैरे ठरवला, तर आपल्याला अभ्यास करण्याचं एक टेक्निक मिळेल आणि एक इझी जाईल आणि आपल्याला जास्तीत जास्त बोर्डाच्या एक्झामपर्यंत तयारी करून चांगले मार्क्स मिळवता येईल। त्यासाठी मित्रांनो नियोजन आणि टाइम टेबल खूप महत्त्वाचं आहे। तर मी तुम्हाला सांगते, आता आपण बघितलं तर डे, थेअरी सब्जेक्ट आणि प्रॅक्टिस सब्जेक्ट। सगळ्यात आधी आपल्याला सब्जेक्ट कोणते कोणते आहेत ते आपण एका पेजवर लिहून घ्यायचं। काही मुलांना मराठी असेल तर त्याला IT असणार आहे। मराठी किंवा IT, इंग्लिश, इकॉनॉमिक्स, SP, OC आणि अकाउंट असे आपल्याला विषय आहेत मित्रांनो। तर आता हे विषय जे आहेत 6 विषय, तर आठवड्याचे आपण 6 दिवस जर बघितले रविवार सोडून, तर या 6 दिवसांमध्ये आपल्याला थेअरी सब्जेक्ट आणि प्रॅक्टिस सब्जेक्ट रोज 2 एक सब्जेक्ट घ्यायचा आहे। आता थेअरी सब्जेक्ट जर बघितलं तर इकॉनॉमिक्स, SP आणि OC यामध्ये जास्तीत जास्त थेअरी असते आणि खूप पाठांतर असतं, त्यामुळं थेअरीचा सब्जेक्ट एक रोज घ्यायचा आहे। आणि प्रॅक्टिसमध्ये म्हणजे काय येईल, अकाउंट येईल की ज्याच्यामध्ये जास्त पाठांतर नाही आहे पण तुम्हाला प्रॉब्लेम सोडवून बघायचे आहेत। अकाउंट असेल, इंग्लिश, आता इंग्लिशचं पण मित्रांनो पाठांतर नसतं शक्यतो आपल्याला महाराष्ट्र बोर्डाला, तर आपल्याला काय असतं, प्रिपरेशन असतं, आपल्याला पॅसेज दिला जातो, त्याच्यावरून आपल्याला प्रश्नांची उत्तरं शोधायची असतात। त्याचबरोबर ग्रामर असतं, निबंध असतो, पत्र असतो, भरपूर काही इंग्लिशमध्येही असतं, त्यामुळे तोही प्रॅक्टिसचा सब्जेक्ट आहे। आणि IT, जर तुम्हाला IT असेल तर तिथं IT की ज्याच्यामध्ये लेखी पेपर असतो किंवा प्रॅक्टिकल वगैरे असतं, जे जास्त असं ब्रॉड नसतं त्याच्यामध्ये, मग IT म्हणजे आपण प्रॅक्टिस सब्जेक्टमध्ये धरला IT। जर तुम्हाला IT नसेल तर तुम्ही तिथं मराठी विषय टाकू शकता। आता जर तुम्ही 3 विषय थेअरीचे पकडले आणि 3 विषय प्रॅक्टिसचे सब्जेक्ट पकडले, तर आपल्याला रोज 2 विषयांचा अभ्यास करायचा आहे मित्रांनो। तर समजा मी काय करणार आहे, डे, थेअरी सब्जेक्ट, प्रॅक्टिस सब्जेक्ट, डे मंडे, ट्यूजडे, वेडनेसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे आणि संडे, 7 दिवस मी लिहून घेतले। आणि मंडे टू सॅटर्डे आपल्याला 2-2 सब्जेक्ट घ्यायचा आहे आणि संडेला आपल्याला बोर्ड एक्झाम पेपरसाठी प्रॅक्टिस करायची आहे। एनी सब्जेक्ट किंवा तुमचं आठवड्यातला एखादा विषय राहिला असेल रिव्हिजन द्यायचा, तर तो तुम्ही रिव्हिजन करू शकता आणि बोर्डाचा एखादा जो मागच्या वर्षी आलेला बोर्ड एक्झाम पेपर असेल तो सॉल्व करून बघा किंवा त्याचं रिव्हिजन तुम्ही करू शकता त्या दिवशी, म्हणजे संडे बाजूलाच ठेवायचा आहे आपल्याला। तर मंडेला समजा मी थेअरी सब्जेक्ट घेतला इकॉनॉमिक्स आणि प्रॅक्टिस सब्जेक्ट घेणार आहे मी अकाउंट। मी थेअरी सब्जेक्ट बाजूला लिहिले, इकॉनॉमिक्स, SP आणि OC हे 3 सब्जेक्ट बाजूला काढले आणि प्रॅक्टिस सब्जेक्ट मी 3 बाजूला काढलेत, अकाउंट, इंग्लिश, IT नसेल तर तुम्हाला मराठी असेल तर मराठी। आता मित्रांनो आज मंडे आहे, मी टाइम टेबलमध्ये काय लिहिले, थेअरी सब्जेक्ट मी आज इकॉनॉमिक्स करणार आहे, तर मी इकॉनॉमिक्सचं आज पाठांतर करणार आहे आणि त्याच्याबरोबर मी आज प्रॅक्टिस सब्जेक्ट घेणार आहे अकाउंट। तर आज मी काय करणार, मंडे आहे तर इकॉनॉमिक्सचा पहिला धडा आज मी पूर्ण करणार आहे। मग मी पहिल्या धड्याला सुरुवात केलेली आहे पाठांतराला, मग 2 तास, मिनिमम 2 तास तरी मी इकॉनॉमिक्सच्या पाठांतराला दिलेला पाहिजे। मग मित्रांनो तुमचं दिवसभरातलं कॉलेजचा टायमिंग असेल, कुणाचं कॉलेज सकाळी असेल 7 ते 12, तर कुणाचं दुपारी असेल 12 ते 5, म्हणजेच तुम्हाला आपण काय करतो, समजा 12 ते 5 तुमचं दुपारी कॉलेज असेल तर आपल्याला सकाळी आणि संध्याकाळी वेळ मिळणार आहे। तर मग आपण सकाळी तुम्ही लवकर उठून फ्रेश होऊन इकॉनॉमिक्सचं पाठांतर घ्या,
त्याच्यानंतर तुम्ही कॉलेजला जा. कॉलेजवरून आल्यानंतर जी संध्याकाळची वेळ असते 6:30 7 8 जेवण करेपर्यंतचं, जो आपण असाच इकडं फालतू वेळ इकडं तिकडं टाईमपास करत घालवतो, तर त्याच्यात तुम्ही प्रॅक्टिस सब्जेक्ट घ्या. अकाउंट घेणार आहे म्हणजे जर तुमचं कॉलेज दुपारी असेल तर तुम्ही सकाळी एक थेअरीचा सब्जेक्ट मित्रांनो इकॉनॉमिक्स घ्या आणि एक धडा पूर्ण व्यवस्थित. आता पहिला धडा इकॉनॉमिक्सचा मी घेतला तर त्याच्यामध्ये मला ऑब्जेक्टिव्ह पहिलं सगळ्यात आधी आपल्याला क्वेश्चन पेपरचं पॅटर्न बघायचं आहे की ऑब्जेक्टिव्ह किती मार्काला येते, त्याच्यामध्ये थेअरी किती मार्काचे आहे, मोठे प्रश्न किती आहेत त्याच्यानुसार, आणि सगळ्यात महत्त्वाचं पहिला लेसन किती मार्काला येणार आहे ते बघायचं आहे. आणि अशा प्रकारे पहिला धडा सुरुवात करायचा आहे करायला. मग त्याच्यामध्ये डेफिनेशन ऑब्जेक्टिव्ह करून सगळंच करायचं आहे ऑब्जेक्टिव्ह, आणि त्याचबरोबर थेअरीचे जे प्रश्न आहेत ते सुद्धा मित्रांनो पाठ करायचे आहेत. मग माझं कॉलेज दुपारी आहे, मी सकाळी काय केलेलं आहे, मी संध्याकाळी पाठांतराचा एक धडा पूर्ण केलेला आहे. मी संध्याकाळी कॉलेजवरून आल्यानंतर फ्रेश होऊन संध्याकाळी 7 वाजता मी अकाउंट ऑप्शन और काही नाहीये. तर मी फायनल अकाउंटसाठी ॲडजस्टमेंटचे जे काही इफेक्ट्स दिले किंवा महत्त्वाचं काही दिले ॲडजस्टमेंट, किंवा ट्रेडिंग अकाउंटचा फॉर्मॅट दिलेला असतो, ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा फॉर्मॅट आहे की कुठं ट्रान्सफर करायचं आहे, किंवा बॅलन्स शीटचा फॉर्मॅट असतो आणि ॲडजस्टमेंटचे इफेक्ट असतात, ते मला पाठ करून एक प्रॉब्लेम मी सोडून बघणार आहे. मित्रांनो, आधी प्रॉब्लेम्स वाचून घ्या, तो व्यवस्थित बघा कसा सोडवला आहे. तुम्ही वाटलंच ते एकदा बघून सोडवा आणि मग तुम्ही न बघता सोडवा. जेव्हा तुम्ही न बघता सोडवणार आहे तेव्हाच तुम्हाला कळणार आहे की आपल्याला कितपत येते, कुठं अडचण येते. जर तुम्ही नुसते अकाउंट वाचलं तर तुम्हाला येणार नाही. म्हणजेच आपल्याला प्रॉब्लेम सोडून बघण्यासाठीची पण प्रॅक्टिस करायची आहे. जर तुमचं कॉलेज सकाळी असेल 7 ते 12, तर दुपारी आल्यानंतर तुम्ही जेवून झोपून थोडंसं फ्रेश व्हा, झोप घ्या आणि मग तुम्ही 3 ते 5 पाठांतर करून संध्याकाळीचं टायमिंग तुम्ही प्रॅक्टिस सब्जेक्टसाठी देऊ शकता. आता तुमच्या वेळेनुसार, तुमच्या कामानुसार तुम्ही 2 सब्जेक्ट तुम्हाला एवढं डोक्यात ठेवायचं आहे की आज एक थेअरी सब्जेक्ट आणि आज एक प्रॅक्टिस सब्जेक्ट झालाच पाहिजे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा एक लेसन पूर्ण झाला पाहिजे इकॉनॉमिक्सचा आणि अकाउंटचा. लेसन तर अख्खा होणार नाही, पण ॲटलिस्ट एक प्रॉब्लेम किंवा 2 प्रॉब्लेम तरी मी सोडवून बघणार आहे असं तुम्ही ठरवा मित्रांनो. तर तुमचा खूप चांगला अभ्यास होईल. मग ट्यूजडेला मी SP इंग्लिश घेणार आहे, वेनसडेला मी OC IT घेणार आहे किंवा OC मराठी घेणार आहे. मग हे झाले मंडे ट्यूजडे वेनसडे. परत तेच मित्रांनो 3 दिवस परत पुढचे तेच रिपीट करायचं आहे. इकॉनॉमिक्स अकाउंट थर्सडेला, फ्रायडेला SP इंग्लिश, सॅटर्डेला OC IT आणि आला रविवारचा दिवस. मग रविवारच्या दिवशी जर तुमचं आठवड्याभराचं जर इकॉनॉमिकचं समजा खूप मोठा धडा होता, माझं झालं नाही, तुम्ही एक धडा केला आणि दुसरा धडा अर्ध, तर तुम्ही जे काय अर्धवट राहिले ते रविवारी तुम्ही कंप्लीट करून घ्या या आठवड्याचं, किंवा रिव्हिजन द्या, किंवा एखादा बोर्ड एक्झाम पेपर असेल ते अकाउंट इंग्लिश जो तुम्हाला विषय अवघड वाटतो त्याची क्वेश्चन पेपर सोडवून बघा. अशा प्रकारे तुम्हाला आठवड्याचं टाईम टेबल करायचं आहे मित्रांनो. तुम्ही आत्तापासूनच हे आज टाईम टेबल केलं, आता आज गुरुवार आहे, येणारा सोमवारपासून तुम्ही हे जर टाईम टेबल फॉलो केलं तर या महिन्यात तुम्ही टार्गेट ठेवायचं की नोव्हेंबरचा अर्धा महिना आणि डिसेंबरचा पूर्ण महिना, 1.5 महिन्यात तुमचं पूर्ण पाठांतर सगळं झालं पाहिजे प्रॅक्टिस करून. आणि जानेवारी महिन्यात फक्त तुम्हाला रिव्हिजन द्यायची आहे. पूर्ण जानेवारी महिन्यात रिव्हिजन म्हणजे काय, परत सगळं रिवाईज करायचं आहे. परफेक्ट रिव्हिजन देऊन तुम्हाला फेब्रुवारी महिन्यामध्ये 10 तारखेपर्यंत सगळं रिवाईज करून तुम्हाला एक्झामसाठी प्रिपेअर राहायचं आहे मित्रांनो. जर तुम्ही आधी अभ्यास केलेला असला तर बघा, आपण एकदा वाचलं तर आपल्याला ते म्हणजे फक्त वरवर समजतं की काय आहे. दुसऱ्यांदा वाचतो तेव्हा ते आपलं थोडंफार लक्षात राहतं, आणि जेव्हा मित्रांनो आपण तिसऱ्यांदा वाचतो तेव्हा ते परफेक्ट ओळ ना ओळ, शब्द ना शब्द आपल्याला आठवतो आणि आपण व्यवस्थित लिहू शकतो. म्हणजे तुम्हाला ॲटलिस्ट 3 वेळा तरी ते वाचून रिव्हिजन करून जेव्हा होईल, हाताखालून जाईल, तोपर्यंत तुम्हाला फेब्रुवारी महिन्यात एक्झामच्या आधी तुम्ही पटकन वाचून जरी पेपरला गेलात तरी तुम्हाला ते व्यवस्थित लिहिता येईल. म्हणजे कुठल्याही गोष्टीला मित्रांनो रिव्हिजन लागते. तर अशा प्रकारे तुम्ही टाईम टेबल बनवा आणि अभ्यास करा, आणि मग बघा तुम्हाला बोर्ड एक्झामसाठी खूप छान मार्क्स मिळतील. आणि आपल्याला बोर्ड एक्झाम पेपर्स सगळे सब्जेक्टचे मागच्या वर्षीचे पेपर्स बघा आणि त्याच्यानुसार तुम्ही अभ्यास करा, तुम्हाला खूप चांगले मार्क्स मिळतील. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ जास्तीत जास्त 12वीच्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. तुम्हाला कन्फ्युजन असेल कसा अभ्यास करायचा तर तुम्हाला ते कन्फ्युजन दूर होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मी याच्यानंतरचा व्हिडिओ अकाउंटचा अभ्यास कसा करायचा, अकाउंट